आपल्या मनात नेहमी प्रश्न येतो, नाही का, की जगाची सेवा कशी करायची, इतरांना मदत कशी करायची. पण विचार करा, जर असं सांगितलं की जगाची सर्वात मोठी सेवा करण्याची सुरुवात कुठल्याही बाहेरच्या ठिकाणाहून नाही, तर ती थेट आपल्या आतून होते. आज आपण याच एका क्रांतिकारी विचारावर बोलणार आहोत. म्हणजे बघा, आपण नेहमी इतरांसाठी धावपळ करत असतो, समाजासाठी काहीतरी करण्याचा विचार करतो. पण या सगळ्या गडबडीत आपण कधी स्वतःकडे पाहिलंय का? स्वतःची सेवा करण्याचा विचार कधी डोकावलाय मनात? आता हा प्रश्न ऐकायला कदाचित थोडा स्वार्थी वाटेल, पण थांबा, याच्यामागे खूप खूप खोल विचार दडलेला आहे. चला तर मग सेवेकडे बघण्याचा आपला अँगलच थोडा बदलून पाहूया. आपण एक असा विचार समजून घेणार आहोत जो सांगतो की खरी क्रांती ही बाहेर नाही, तर ती आपल्या आतूनच सुरू होते. आणि या विचाराचं मूळ सापडतं युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या एका शक्तिशाली वाक्यात. ते म्हणतात, स्वतःची सुधारणा हीच जगातील सर्वात मोठी सेवा आहे. क्षणभर थांबा आणि विचार करा यावर. जगाला बदलण्याचं स्वप्न पाहण्याआधी तो बदल आधी स्वतःमध्ये घडवावा लागतो. यामागचं लॉजिक एकदम साधा आणि सरळ आहे. विचार करा, जर एक दिवा स्वतःच विझलेला असेल तर तो इतरांना प्रकाश कसा देणार? नाही देऊ शकत, बरोबर? अगदी तसंच आपलं आहे. जर आपलंच मन अशांत असेल, आपलंच व्यक्तिमत्व कमकुवत असेल, तर आपण समाजाला काय देणार? काहीच नाही. म्हणून आधी स्वतःचा दिवा पेटवायला हवा. आता इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. स्वतःवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे स्वार्थी होणं असं अजिबात नाही. स्वार्थ म्हणजे फक्त स्वतःचा फायदा पाहणं, जे इतरांची ऊर्जा शोषून घेतं. पण आपण बोलतोय आत्मनिर्माणाबद्दल, म्हणजे स्वतःला घडवण्याबद्दल. ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर टाकते, इतरांपर्यंत पोहोचवते. आणि खरं तर हाच सर्व प्रकारच्या सेवेचा खरा पाया आहे. ठीक आहे, हे सगळं पटलं, पण मग ही आत्मनिर्मिती करायची तरी कशी? स्वतःला सुधारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? चला आता तोच मार्ग समजून घेऊया. तर आत्मनिर्माण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ती आहे स्वतःची खरी सेवा. म्हणजे काय? तर आपलं शरीर एकदम फिट ठेवणं, आपलं मन शांत ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले विचार ते शुद्ध ठेवणं. बस हीच आहे स्वतःची खरी सेवा. यासाठी डायमंड सूत्र 2 मध्ये एक अप्रतिम उदाहरण दिलंय. कधी माळ्याला काम करताना पाहिलंय? तो झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ज्या फांद्या गरजेच्या नाहीत त्या बरोबर कापून टाकतो. अगदी तसंच आपल्याला आपल्या आतला माळी बनायचंय आणि आपल्या स्वभावातले दोष ओळखून त्यांना छाटून टाकायचंय. आत्मशिस्तीची ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, ओळखा आणि छाटा. म्हणजे आपल्यातले दोष, मग तो राग असेल, लोभ असेल किंवा आळस, ते शोधून त्यावर काम करायचं. दुसरी पायरी, अंतर्मन शुद्ध करा. जसं आपण दिव्यावरची धूळ साफ करतो ना, तशी मनावरची नकारात्मकतेची धूळ झटकून टाकायची. आणि तिसरी पायरी, वर उठा. चिखलात उगवणाऱ्या कमळाप्रमाणे सगळ्या अडचणींवर मात करून एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून फुलायचं. आणि जेव्हा आपण स्वतःला घडवण्याचा हा मार्ग स्वीकारतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त आपल्यापुरता राहत नाही. जसं शांत पाण्यात एक छोटासा दगड टाकला की कसे तरंग निर्माण होतात आणि किनाऱ्यापर्यंत जातात, अगदी तसंच आपल्यातल्या सकारात्मक बदलाचे तरंग आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत, संपूर्ण जगापर्यंत पोचतात. आणि म्हणूनच आपण पुन्हा त्याच निष्कर्षावर येतो की प्रत्येक खऱ्या सेवेची सुरुवात ही स्वतःपासूनच होते. जर जगात बदल घडवायचा असेल तर तो बदल आधी स्वतःमध्ये घडवावा लागेल. जेव्हा कोणी स्वतःवर काम करतं तेव्हा ते नकळतपणे इतरांसाठी एक प्रेरणास्थान, एक आदर्श बनतं. त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप त्यांच्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी पसरते. म्हणूनच एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, स्वतःच्या आत्म्याची सेवा करणं हेच खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करणं आहे. आत्मपरिष्काराचा हा दिव्य संदेश ज्यावर आपण आज इतकं बोललो, तो आपल्याला पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या गहन शिकवणीतून मिळतो आणि तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तर मग आता वेळ आहे स्वतःला एक प्रश्न विचारण्याची. या जगातली सर्वात मोठी सेवा करण्यासाठी आजपासून आपण स्वतःची सेवा कशी सुरू करणार आहोत? या प्रश्नावर नक्की विचार करा.